छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात झाली आहे। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे हा पैठण गेट परिसर आहे आणि या पैठण गेट परिसरातील जे काही मोबाईल शॉप आहेत, दुकान आहेत, त्यातील अतिक्रमण जे आहे ते हटवण्याला आता महानगरपालिकेने सुरुवात केली आहे। आपण जर पाहिलं तर मागील काही महिन्यांपासून ही कारवाई सुरू होती, मात्र मधील काही दिवसांमध्ये या कारवाईला कुठेतरी थांबली असं वाटत होतं, मात्र आता पुन्हा एकदा ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच याच पैठण गेट परिसरामध्ये खून झाला होता आणि या खुनानंतर या कारवाईला आता आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात फौज पाटा सुद्धा इथे लावण्यात आल्या आहे आणि ज्या काही मोबाईल शॉप आहेत, दुकान आहेत, ते काढायला आता महानगरपालिकेने सुरुवात केली आहे। जालना रोडवर जी काही कारवाई झाली होती ती खुनाच्या नंतरच झाली होती। जालना रोडवर खून झाल्यानंतर ती कारवाई सुरू करण्यात आली होती आणि शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण महानगरपालिकेने काढले होते। आता मात्र महानगरपालिकेने जे शहराअंतर्गत रस्ते आहेत, पैठण गेट परिसर आहे, गुलमंडी परिसर आहे, तेथील अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे। आपण जर पाहिलं तर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज पाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। विशेष तुकड्या इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दंगे पथक असो, सीआरपीएफ असो किंवा पोलिसांच्या विशेष तुकड्या पण इथे आलेल्या आहेत। आपण आज पाहिलं तर मुख्यत्वे महानगरपालिकेने तुम्ही जर अशा प्रकारे अतिक्रमण करत असाल तर त्या आम्ही काढू असं एक प्रकारे आव्हान सुद्धा महानगरपालिकेने केले आहे। मात्र ज्यांचे अतिक्रमण नाही त्यांना घाबरण्याची काही आवश्यकता नाही। नागरिकांनी अतिक्रमण असेल तर ते हटवण्यात आम्हाला सुद्धा मदत करावी असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। विराम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।